खूप खूप धन्यवाद धर्मचारी विद्याघोष, इथे उपस्थित सर्व धर्मचारी धर्मचारिणी आणि विशेष म्हणजे मला अतिशय आनंद झाला माझे मित्र धर्मचारी पद्मसेन, सर्व धर्मबंधू आणि भगिनींनो, जय भीम जय भीम, नमो बुद्धाय. नमो बुद्धाय. खरं म्हणजे खूप आनंद होत आहे मला. आपलं हे जे शिबिर आहे, मी विचार करत होतो की अरे आज आपलं म्हणजे सेकंडला आलते आहे, उद्या आपला शिबिराचा शेवटचा दिवस असणार आहे. विश्वास बसत नाही. आपण सुरुवात केली अतिशय आनंदाने, अतिशय उत्साहाने, आणि नक्कीच आपलं हे जे शिबिर आहे त्या शिबिराचा आपण सर्वच जण लाभ घेत आहोत. मी सुद्धा या शिबिराचा फार आनंद घेतो आहे. पहिल्या दिवसापासून एक मला वाटतं आपल्यासाठी पर्वणीच होती. आपण वेगवेगळ्या धर्मचारींकडून प्रवचन ऐकत आहोत, बुद्ध जाणून घेतला, धर्म जाणून घेतला, आणि काल विद्याघोषकडून आपण संघाबद्दल ऐकलं. अतिशय अप्रतिम अशा प्रकारची प्रवचनं आपण ऐकत आहोत. त्याचबरोबर ध्यानाच्या सरावातून सुद्धा आपल्याला खूप लाभ होत आहे, चर्चा होत आहे. तर खरोखरच आपण सर्वांचं मी पुण्यानुमोदन करतो. आपण सर्वजण खूप चांगल्या प्रकारे शक्ती लावत आहे. विशेष म्हणजे मी वारंवार माझ्या कर्मचारी बंधू भगिनींना सांगितलेलं आहे की मोठ्या प्रमाणात तरुण तरुणी बघून मला विशेष आनंद झाला. छोट्या मुलांना बघून पण मला खूप आनंद झालेला आहे. तर सर्वांचंच अभिनंदन करतो, पुण्यानुमोदन करतो. इथली आपली ही जी टीम आहे कर्मचारी धर्ममित्रांची, खरंच खूप चांगल्या प्रकारे कार्य करते आहे, आणि मला खूप म्हणजे आनंद झालेला आहे. आणि माझं भाग्य समजतो की मला ही संधी मिळाली आपणा सर्वांची एकजूट करण्याची. आता आपण पहिल्या दिवसापासून आपल्या या विषयाची सुरुवात केलेली आहे. आज त्या विषयाला अनुसरून माझं शेवटचं प्रवचन आहे. तर आतापर्यंत आपण 3 मापदंड पाहिलेले आहेत. पहिलं म्हणजे एखादा धर्म खरंच माणसाच्या विकासासाठी, उत्कर्षासाठी जर उपयुक्त असेल तर बाबासाहेबांनी 4 मापदंड सांगितले. त्यातलं पहिलं होतं की त्या धर्मामध्ये नैतिकतेला महत्त्वाचं स्थान असलं पाहिजे. अर्थातच आपण हे पाहिलेलं आहे की बुद्ध धर्माचा मुळात आधार हा नैतिकता आहे. त्याचबरोबर आपण हे सुद्धा पाहिलेलं आहे की हा जो धर्म आहे तो विज्ञानाशी सुसंगत असला पाहिजे. आणि बुद्ध धर्म आपण पाहतो की त्यांच्या ज्या काही शिकवणी आहेत त्या शिकवणी मात्र आधुनिक काळात जगात जे काही विज्ञान सांगतात त्याच्याशी विसंगत अजिबात नाही. मात्र बाबासाहेबांना अजून एक महत्त्वाची गोष्ट धर्मात असणं आवश्यक वाटत होती, आणि ती म्हणजे स्वातंत्र्य, समता, बंधुत्व हे जे काही वैश्विक मूल्य आहे त्या मूल्याचा त्याने स्वीकार केला पाहिजे. आपण हे पाहू शकत होतो. अर्थातच बुद्धाने खऱ्या अर्थाने ही मूल्य जगाला शिकवलेली आहे. आज आपण 4थ्या मापदंडाकडे येणार आहोत. 4थ्या मापदंडामध्ये बाबासाहेब असं म्हणतात की धर्माने दारिद्र्याचं किंवा गरिबीचं समर्थन करू नये. खरं म्हणजे याला अधिक स्पष्ट करण्याची गरज नाही. आपण याच्या आधी ऐकलेलं आहे की धर्माच्याच नावाखाली आपण गरिबीत राहिलो, दारिद्र्यात राहिलो. आपल्याला हे सांगण्यात आलं की बाबा तुम्ही अशीच राहा, कारण याच्यामुळे तुमच्यावर देव प्रसन्न होईल, तुम्हाला स्वर्ग मिळेल. तुम्ही या समाजव्यवस्थेने ज्याला खालची कामं समजलेली आहेत, कमी दर्जाची कामं समजलेली आहेत, तेच तुम्ही करत राहा, यात तुमचं कल्याण आहे असं सांगण्यात आलं. आणि या धर्माच्या या विचारांमुळे, संस्कारामुळे सुद्धा आपण मागासलेलो होतो, आपण मागे राहिलो. आणि म्हणून बाबासाहेबांना असा धर्म नको होता जो कुठेतरी गरिबीचं, दारिद्र्याचं उदासीकरण करेल. कारण बऱ्याचदा धर्माच्याच नावाखाली आपण आहोत तसेच राहिलो. बुद्ध धर्म मात्र तसा शिकत नाही. बुद्ध धर्म आपल्याला हे सांगतो एक माणूस म्हणून आपला सर्वांगीण विकास केला पाहिजे, आणि म्हणून बाबासाहेबांनी बुद्ध धर्माचा स्वीकार केलेला आहे. याच्यात खूप जास्त अधिक सखोल जाण्याची गरज नाही. परंतु बाबासाहेब एवढंच सांगून थांबले नाही, तर त्यांनी हे सांगितलेलं आहे की जर आज आपण पाहिलं खऱ्या अर्थाने की कुठला धर्म या कसोट्यांवर खरा होत असतो, तर बाबासाहेबांच्या मते बुद्धाचा धर्म एक असा धर्म आहे जो खऱ्या अर्थाने या कसोट्यांवर होत असतो. आपण त्याची चर्चा करतच आहोत, याची पण आपण चर्चा करू. आणि मग त्याच्यानंतर मात्र ते म्हणतात की मग आपलं एक मोठं कर्तव्य आहे की या धर्माचा प्रचार प्रसार आपण केला पाहिजे. आणि त्याच्यासाठी ते 3 बाबी सांगितलेल्या आहेत. पहिली बाब म्हणजे त्यांच्या शब्दात सांगायचं म्हणजे बौद्ध बायबल पाहिजे. दुसरं ते म्हणतात की भिक्षूचं जे काही संघटन आहे त्याच्या ध्येय उद्देशामध्ये
बदल घडवून आणला पाहिजे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे एक जागतिक बौद्ध मिशन त्याची स्थापना झाली पाहिजे. आपण एक एक करून आता विषयाकडे येऊया. आता बाबासाहेबांनी बौद्ध बायबल म्हटलेला आहे. थोडंसं याच्यावर आपण चिंतन करूया. बायबल शब्द हा का वापरला त्याने? खरं म्हणजे बायबल ज्या कोणी समजा पाहिलं असेल, वाचलं असेल, तर बायबलची भाषा सुटसुटीत आहे, साधी आहे, सरळ आहे. आणि बाबासाहेबांना असं वाटत होतं की असा कुठला तरी ग्रंथ असणं आवश्यक आहे, हे एक कारण होतं. दुसरं म्हणजे बाबासाहेब स्वतः सांगतात की इतर धर्माचं कसं आहे, त्यांचा एक एक काहीतरी प्रमुख ग्रंथ असतो आणि मग तो एखादा ग्रंथ जर आपण वाचला म्हणजे आपण ज्या कुठल्या धर्माचे असतो त्या धर्माची आपल्याला माहिती होते, आपल्याला कसं वागलं पाहिजे, काय केलं पाहिजे हे कळतं. परंतु ते म्हणाले की बुद्ध धर्माच्या बाबतीत काय झालं की त्याचं साहित्य अथांग सागरासारखं आहे. आपल्या आयुष्यात हे सागर पार करणं एवढं सोपं नाही. आणि बाबासाहेबांना असं वाटत होतं ही पण बौद्ध धर्माची एक मोठी अडचण झाली. आणि म्हणूनच असा एखादा ग्रंथ असणं आवश्यक आहे की जो एक ग्रंथ एक बौद्ध म्हणून आपल्याला मार्गदर्शक करू शकेल. आणि म्हणून सुद्धा त्यांना असा एक धर्मग्रंथ असणं आवश्यक आहे. आता आपण सर्वांना वेगळं सांगायलाच नको की स्वतः बाबासाहेबांनी आपल्या सर्वांसाठी नव्हे अखिल बौद्ध जगतासाठी एक अप्रतिम ग्रंथाची निर्मिती केलेली आहे. आपल्या माहितीसाठी अनेक भाषांमध्ये त्याचं अनुवाद पण झालेला आहे. मागे एका ग्रंथाला भेटलो तो खूप वर्ष आधी, संपर्कात येण्याच्या आधी. मला एवढा आनंद झाला. तो ग्रंथ नागपूरमध्ये कुणालाही कळू न देता शांतपणे बसून इथं जापानी भाषेमध्ये त्याचा त्यांनी अनुवाद केला. आज मात्र बौद्ध जगतामध्ये बाबासाहेबांच्या ग्रंथाची चर्चा केली जाते. ते कसा ग्रंथ स्वतः बाबासाहेबांनी तयार केला. त्याचबरोबर त्यांना अजून असं वाटत होतं की लोकांना जी काही विधी असतात त्या विधी करण्यासाठी एखादी मार्गदर्शक पुस्तिका असावी. स्वतः वंदना पुस्तक बाबासाहेबांनी तयार केलेलं आहे. आता हा मुद्दा सांगताना त्यांनी काही महत्त्वाच्या बाबी सांगितलेल्या आहेत की जेव्हा तुम्ही धम्म लोकांपर्यंत पोहोचवता, ग्रंथ तुमचा असेल तर तो कसा असला पाहिजे. मला असं वाटतं बाबासाहेबांच्या शब्दात मला ते वाचून दाखवायला हवं. बाबासाहेब असं म्हणतात, एव्हरी ग्रेट रिलिजन हॅज बीन बिल्ट ऑन फेथ. कुठलाही महान धर्म त्याचा आधार श्रद्धा असतो, श्रद्धेवर तो उभारलेला असतो. But faith cannot be assimilated if presented in the form of creeds and abstract dogmas. परंतु ती श्रद्धा आजपर्यंत तोपर्यंत जिरपत नाही जर समजा केवळ त्याचे काही सिद्धांत आणि शुष्कपणे त्याच्या शिकवणी आपण सांगत असतो. It needs something on which the imagination can fasten some myth or epic or gospel. तर त्याला अजून एका कुठल्या गोष्टीची गरज असते जिथे आपल्या कल्पनाशक्तीला वाव मिळेल. एखादं काव्य, महाकाव्य असेल, सुविचार असेल, अशा पद्धतीचं जर काय असेल तेव्हा मात्र ते आपल्या हृदयापर्यंत पोहोचतं असं बाबासाहेब सांगतात. बाबासाहेबांनी ह्या सर्व गोष्टींचा अतिशय चांगला विचार केला होता, गंभीर चिंतन केलं होतं. ते पुढं त्याच लेखामध्ये असं सांगतात की जेव्हा आपण धम्म लोकांपर्यंत सांगतो किंवा ग्रंथ असेल त्याची भाषा जिवंत असली पाहिजे. त्याची भाषा अगदी आपल्या हृदयापर्यंत पोहोचणारी असली पाहिजे. आपल्या कल्पनाशक्तीला वाव देणारी असली पाहिजे. त्यांच्याच भाषेत ते पुढे असं लिहितात, इट्स स्टाईल मस्ट बी लुसिड, मूव्हिंग अँड मस्ट प्रोड्यूस ऑन हिप्नोटिक इफेक्ट. म्हणजे आपली शैली अशी असली पाहिजे की जे हृदयाला घडेल, अतिशय सुस्पष्ट असली पाहिजे, सुबोध असली पाहिजे, त्याचबरोबर अत्यंत आपल्याला भारावून टाकणारे असले पाहिजे. आणि आपण जर बुद्धाने जर धर्म पाहिला तर अगदी साधे, मी 9वीत असताना वाचला होता, भारावून गेलो होतो नवीमध्ये काय व्हायचं होतं. परंतु त्यांनी अशा पद्धतीने लिहिलं की लगेच ते आपल्याला कुठंतरी अपील होतं. आणि ही गोष्ट बाबासाहेबांना खूप चांगल्या प्रकारे समजत होती, कारण ते कुठेतरी आपल्याला समजलं पाहिजे. जे लोक ग्रंथ वाचत असतील त्यांना एक लक्षात येईल की बुद्ध धर्म एवढा गहन आहे, सखोल आहे, मान्यच आहे, पण तो बरेचसे ग्रंथ एवढे क्लिष्ट असतात, त्याची भाषा एवढी शुष्क असते की सर्वसामान्यांना मात्र ते समजतच नाही. आणि बाबासाहेबांनी ही गरज ओळखून
बुद्ध आणि त्याचा धर्म आपल्यासाठी दिलेला आहे. आता बाबासाहेबांना हे समजत होतं की आपल्या हृदयापर्यंत ते पोचलं पाहिजे. आपणास कदाचित ठाऊक असेल, त्यावेळेस 56चा काळ, त्यावेळेस आपण कल्पना करू शकत नाही. आज सहज बुद्धाची सुंदर चित्र आपण पाहू शकतो, रूप पाहू शकतो, सहज सगळं उपलब्ध आहे. पण त्यावेळेस मात्र बुद्धाचं सुंदर चित्र पण उपलब्ध नव्हतं. बाबासाहेबांना फार खंत होती की बुद्धाचं सुंदर चित्र उपलब्ध नाही. तर आता बाबासाहेब ते बाबासाहेब स्वतःच त्यांनी बुद्धाचं चित्र रेखाटलं. कॅन यू बिलीव्ह दिस? बाबासाहेब स्वतः चित्र काढलं, एवढं सुंदर चित्र काढलं. जर तुम्ही पाहिलं नसेल तर कधी बघा. आजही ते गोडबोलेजींच्या त्या म्युझियममध्ये ठेवलेलं आहे. मात्र बाबासाहेबांचं अजून एक वैशिष्ट्य पूर्ण सांगेल मी. डोळे मात्र उघडे ठेवले. ते सिम्बॉलिक आहे, प्रतीकात्मक आहे. मग त्याने स्वतः चित्र काढलं. त्याचबरोबर बाबासाहेबांना हेही ठाऊक होतं की जर खरंच तो हृदयाला भिडणारा जर धर्म असेल, आपल्याला कुठेतरी भावनेपर्यंत पोहोचणारा धर्म असेल, तर तो खूप चांगल्या प्रकारे प्रस्तुत केला पाहिजे. म्हणून बुद्धरूप सुंदर पाहिजे. त्याचबरोबर बाबासाहेबांना असं वाटत होतं की ज्या काही गाथा पठण आपण करतो, त्या गाथा सुमधुर आवाजात योग्य प्रकारच्या तालीमध्ये आपण त्या रेकॉर्ड करून घेतल्या पाहिजे. का? कारण जेव्हा सुंदर मधुर स्वर आपल्या कानावर पडतं, ते नक्कीच हृदयापर्यंत पोहोचत असतं. आता याची काय गरज असते ते मला मुद्दाम थोडंसं सांगावंसं वाटतं. आता आपण पाहत आहोत की बुद्ध धम्म निराळा आहे. प्रत्येक गोष्टीला एक अर्थ असतो. काही शब्द जरी सारखे असले तरी बुद्ध धर्माच्या संदर्भामध्ये त्याचा अर्थ वेगळा असतो. तर श्रद्धा आपण बघूया. श्रद्धा शब्द सर्वांनाच माहिती आहे. त्याचा थोडासा आपण एक शब्द विग्रह करूया. श्र म्हणजे ठेवणे आणि ध म्हणजे हृदय, असा हा शब्द बनलेला आहे. श्र ठेवणे, ध म्हणजे हृदय, म्हणजे आपलं हृदय ठेवणे. टू प्लेस अवर हार्ट ऑन. मग हृदय का म्हटलेलं आहे? श्रद्धा म्हणतात. आपण प्रेम पण म्हणू शकतो. तर इथे एक महत्वाची गोष्ट आहे. ती महत्वाची गोष्ट अशी आहे की जेव्हा आपण स्वतःकडे पाहतो तर आपलं जे काय अस्तित्व आहे त्याची 3 महत्वाची केंद्र आहेत. विचार केंद्र, जिथे आपण विचार करतो. भावना केंद्र आणि मग व्हॉलिशनल इंग्लिशमध्ये म्हटलं जातं, ज्याची कुठेतरी मग कृती होते, आपण कुठेतरी पाऊल उचलतो. आता एखादी गोष्ट आपल्या बुद्धीला पटली, विचार जरी तो पटला, पण जर समजा तो भावनेपर्यंत आला नाही तर बंधू आणि भगिनींनो त्याची कृती होत नाही. आणि म्हणूनच एखादा विचार तो स्पष्ट झालाच पाहिजे, बुद्धीला तो समजलाच पाहिजे, पण तो भावनेपर्यंत येणं खूप गरजेचं आहे. आणि मग जो भावनेपर्यंत येतो त्याची मात्र मग कृती होत असते. मी थोडीशी काही उदाहरण आपल्याला मुद्दाम देऊ इच्छितो. आता जसं माझे मित्र विद्यागोष्ठ सांगत होते की मी युवकांमध्ये बरंच काम केलं आणि त्यावेळेस मोठ्या प्रमाणात आम्ही व्यसनमुक्तीचे प्रकल्प राबवले. मला मोठा आनंद होतो की अनेक युवक त्याच्यातून घडले. कारण बालपणी तो संस्कार होणं आवश्यक होतं आणि मोठ्या प्रमाणात व्यसनाधीन, विशेष म्हणजे मागासवर्गीय वस्त्यांमधून लोक होत होते. आम्ही बरेचसे कॅम्पेन त्याच्यामध्ये राबवत होतो. आणि मी काय करायचो की काही तज्ज्ञ लोकांना पण तिथं बोलवायचो, जेणेकरून त्यांना समजेल की ह्या व्यसन त्याचे आपल्याला काय परिणाम होतात. आणि माझे एक मेंटर होते. आज सकाळी मला विद्यार्थी विचारत होते की बाबा तुमचे कोण मेंटर होते आले सांगा. तर मी आता आलो, मला कल्याण मित्र लागले. पण आधी मला असं वाटतं कल्याण मित्र शब्द जरी नसला तरी माझे मेंटर होते ज्यांनी मला खरं खूप शिकवलेलं आहे. त्यात एक डॉक्टर कृष्णा कांबळे होते. मेडिकलला ते रेडिओलॉजी डिपार्टमेंटचे हेड होते. आणि काय व्हायचं मग रेडिओलॉजी डिपार्टमेंट म्हणजे तुम्हाला समजलं तर त्यांच्याकडे एवढे भयंकर कॅन्सरग्रस्त पेशंटचे चित्र होते ना, म्हणजे ते भगवत पण नव्हते. ते चित्र मी गोळा करायचो, त्याची प्रदर्शनी लावायचो आणि मग बिडी तंबाखूचा काय दुष्परिणाम होतो हे लोकांना मी समजावून सांगायचो. दारूचा काय दुष्परिणाम होतो हे समजावून सांगायचो. ते एकदा मी युवकांचं एक शिबिर घेतलं होतं आणि तिथलेच अजून एक माझे डॉक्टर मित्र होते. त्यांचं नाव सांगतात, मोठे सर्जन होते, मोठं नाव होतं त्यांचं. आणि मी गेलो सरांना भेटायला
आणि मग त्यांनी माझं नेहमीप्रमाणे स्वागत वगैरे केलं. मग आम्ही कॉफी प्यायला गेलो आणि कॉफी पिल्यानंतर लगेच त्यांनी सिगारेटचं पॅकेट काढलं. अर्थात त्यांना माहीत होतं की मी असं काही पित नाही वगैरे. मला मात्र आश्चर्याचा धक्का बसला. म्हटलं, सर तुम्ही सिगारेट पिता? ते हसले, म्हणाले बोले म्हणे मी कधी कधी पितो थोडंसं. म्हटलं, सर तुम्ही शिकवणार आहात आमच्या त्या विद्यार्थ्यांना की याचे दुष्परिणाम काय आहे. सिगारेटच्या पॅकेटवर लिहिलेलं असतं. तर ते काय म्हणाले, कधी कधी विरंगुळा शिकवणे. आता मला एक सांगा, सिगारेट हानिकारक आहे हे तुम्हाला आणि मला त्याच्यापेक्षा डॉक्टरला चांगलं समजतं. पण एखादा विचार समजलाच ना म्हणून तो आपण कृतीत आणत नाही जोपर्यंत तो भावनेपर्यंत येत नाही. आणि जेव्हा एखादा विचार, एखादं मूल्य, तत्व आपल्या भावनेपर्यंत येतं ना तेव्हा त्याची कृती होत असते. आणि म्हणूनच ज्याला आपण श्रद्धा म्हणतो ना, जोपर्यंत आपल्या आदर्शाशी, आपल्या तत्वांशी, विचारसरणीशी आपलं भावनिक नातं निर्माण होत नाही तोपर्यंत मात्र त्याची कृती होत नाही. आणि म्हणून याची गरज असते. म्हणून धम्म अशा पद्धतीने आपल्याला सांगावा लागतो, अशा पद्धतीने कम्युनिकेट करावा लागतो की तो कुठेतरी आपल्या हृदयापर्यंत पोहोचेल. आता हृदय का पटलेलं आहे? कदाचित जर परत आपण खूप सायंटिफिक विचार केला तर मग घोटाळलेलं असतं की हृदय तिथं भावनाचं असं काही भाग नाही, मेंदूच आहे सगळं. पण मात्र आपण आपल्या संस्कृतीमध्ये, भाषेमध्ये, मला खूप भाषा येत नाही पण जवळजवळ आपल्या सर्वच भाषामध्ये ना भावना म्हटलं की हृदयाचा संबंध आहे. मला असं वाटत नाही की एखादी दुसरी भाषा कुठली असेल तर ते काहीतरी फुसफुस म्हणत असतो, हृदयाने म्हणणार. कारण हृदयाचा आपला भावनेशी संबंध आहे. आता बऱ्याचदा काव्य वगैरे आपण वाचतो किंवा आपण कधी कधी बोलतो, एखादी गोष्ट खूपच आपल्याला पटलेली असेल तर आपण काय म्हणतो, माझ्या हृदयात आहे, बाबासाहेब माझ्या हृदयात आहे. किंवा जर आपण आपल्या शरीराकडे पाहिलं तर हृदय हे केंद्रस्थानी आहे. आणि म्हणूनच हृदय हे रूपक बऱ्याचदा वापरलं जातं, त्याची उपमा बऱ्याचदा दिली जाते. आणि हृदयापर्यंत कुठली गोष्ट मिळते, जेव्हा एखादी गोष्ट सुंदर असेल, आकर्षक असेल, अगदी आपलं मन खेचणारी असेल तर मग मात्र त्याच्याकडे आपण आकर्षित जातो. आणि म्हणूनच बाबासाहेबांना बुद्धाचं चित्र सुंदर पाहिजे होतं. आता इथं बघा, सुंदर रूप आहे, सुंदर पूजास्थान केलेलं आहे. आणि नक्कीच मग आपलं मन जे आहे ना, आपलं जे हृदय आहे ना, त्या आपल्या आदर्शापर्यंत जातं. आपण सुंदर सुरांमध्ये गाथेचं पठण करतो. इथं प्रवेश केल्याबरोबर आपल्या मुलींनी खूप सुंदर रांगोळी काढली, पण प्रसन्न झाला. त्याचबरोबर मला एक गोष्ट खूपच आवडली, मला हे सांगितलं पाहिजे. रोज मला उत्सुकता असते, आज मी कुठलं गाणं ऐकणार आहे, कोण म्हणणार आहे. आणि नवीन नवीन गाणी ऐकली जी मी याच्या आधी ऐकली नव्हती. काही गाणी परिचित होती पण ते परत ऐकताना एक मोठा आनंद होत होता. आणि काल तर कडसत झाला, म्हणजे विद्याघोष एवढं सुंदर गाणं होतं मला माहीतच नव्हतं आणि खूप आनंद झाला मला. पण त्याने आज मला सांगितलं तर मी थोडंसं डोकं खाजवलं, आठवत नव्हतं बरोबर. माझ्या वर्गात त्याने एकदा गाणं म्हटलं होतं म्हणे फार वर्षापूर्वी. तुम्ही फीडबॅक दिला होता, थोडंसं अधिक रिफाईन करा. कदाचित आता अधिक रिफाईन झालेलं असेल. पण गीत, संगीत, कला हे आपल्या हृदयापर्यंत पोहोचतं. आणि बाबासाहेबांना ही खंत होती की बुद्ध धर्म एवढा शुष्क करून टाकला होता. कधी कधी गाथा मोठ्याने एवढं शुष्क असतं ना की आपण कनेक्टच होत नाही. परंतु मात्र आपण बाबासाहेबांकडून शिकलो, उर्गेन संदर्भिताकडून शिकलो की कशा प्रकारे आपण हे केलं पाहिजे जेणेकरून आपल्या हृदयापर्यंत ही गोष्ट पोहोचते. आणि म्हणूनच हे फार महत्त्वाचं होतं. बाबासाहेबांना मात्र हे समजत होतं की आपल्या हृदयापर्यंत हे आलं पाहिजे आणि तेव्हा श्रद्धा निर्माण. आता बघा, बाबासाहेबांबद्दल आपल्या सर्वांना खूप मोठी श्रद्धा आहे. परंतु बाबासाहेबांची आज हाक जेव्हा आपण काल ऐकली, निबिड दंगले तुडविता आलो, असं वाटतं बाबासाहेब आपल्याला सांगत आहे. स्वतः बाबासाहेब म्हणतात की माझ्या 10 भाषणापेक्षा एखादं गीत तुमच्या हृदयापर्यंत येईल. तर बऱ्याचदा मला असं वाटतं ही मोठी उणीव राहील की बुद्ध धर्माचं जे काही समजा शिकवण आहे, प्रेझेंटेशन आहे, मग ग्रंथ असो, प्रवचन असो, फार शुष्क झाले. परंतु मात्र बाबासाहेबांना हे माहीत होतं की अशा प्रकारे जर असेल तर ते मात्र लोकांपर्यंत. दुसरी गोष्ट त्याने सांगितली
की भिक्षू संघाच्या संघटनेत आणि त्यांच्या ध्येय उद्देशात बदल घडवले पाहिजे. मला फार याच्यावर बोलण्याची गरज नाही. काल आपण अतिशय सुंदर असं प्रवचन विद्यार्थ्यांकडून ऐकलेलं आहे, तर त्याच्याबद्दल खूप बोलू नये. पण त्यावेळेचा जो काही संघ आहे हे लक्षात घ्या, त्यावेळेस काही भारतामध्ये बौद्ध धर्म नव्हताच, आणि असेल तर खूप थोडा, आणि विशेषतः हिमालयाच्या अगदी पायथ्याशी बसलेली जी काही समजा शहरं होती, गाव होती, तिथं होतं. परंतु मोठ्या प्रमाणात त्यांनी बुद्ध धर्म बौद्ध राष्ट्रांमध्ये पाहिला होता, आणि ते फार डिसअपॉइंट झाले, निराश झाले. आणि म्हणूनच त्यांना असं वाटलं की खरं म्हणजे हा एवढा महान धर्म, त्याचा प्रचार आणि प्रसारासाठी जे घडायला पाहिजे ते काही होत नाही, आणि याची तर जबाबदारी फार मोठी आहे. आणि म्हणूनच त्यांनी अत्यंत रोखठोक आपले विचार मांडले की याच्यामध्ये बदल झाला पाहिजे. आणि त्यांच्या शब्दात मी थोडं परत तुम्हाला वाचून दाखवतो की बाबासाहेबांनी काय म्हटलं. बाबासाहेब असं म्हणतात, हाच मुद्दा स्पष्ट करताना, हिंदू संन्याशी व बौद्ध भिक्खू यामध्ये जमीन आसमाना इतके अंतर असते. हिंदू संन्यासी जगापासून पळून जावयास पाहत असतो व तो जगाला मेल्यासारखाच असतो, तर बौद्ध भिक्खू हा जगाच्या कल्याणासाठी जगातच सतत राहत असतो. बौद्ध धर्माचे आचरण करणारी चालती बोलती माणसे जनतेच्या डोळ्यापुढे सतत उभी राखणे, याच उद्देशाने बुद्धाने भिक्खू संघाची स्थापना केलेली आहे. आता आपण थोडं पाहू शकतो की बाबासाहेबांना हे समजत होतं, बुद्धाला पण हे लक्षात आलं, आणि म्हणून त्यांनी आपले जवळचे मित्र जुने त्यांना शिकवलं. आणि काल आपण फार सुंदर सगळं वर्णन ऐकलेलं आहे. आणि मग त्यांनी सर्वांना सांगितले की आता तुम्ही लोकांना जाऊन धम्म शिकवा. हा धम्म खरंच कठीण आहे, परंतु मात्र जेव्हा तुमच्या पुढे असं एखादं उदाहरण असतं, तरी हो ही व्यक्ती आचरण करू शकते, ही व्यक्ती बदलू शकते, मग मी पण बदलू शकतो, अशा प्रकारचा एखादा नमुना तुमच्या पुढे पाहिजे, आचरण केलं जाऊ शकतं. कारण मी पाहिलं जे माझे परिचय बांधव आहेत, बुद्ध धर्माकडे येतात, कधी कधी त्यांना वाटतं की आपण खूपच आदर्शवादी आहोत. आजच्या जगात खरंच हे शक्य आहे का? हिंसा करू नये, खोटं बोलू नये, दारू पिऊ नये. पण जेव्हा ते पाहतात की अशी माणसं आहेत, किंबहुना काही माणसं जुन्या त्यांच्या आयुष्यामध्ये, पूर्वीच्या आयुष्यामध्ये अशी होती आणि किती बदलली, त्यांना मोठा प्रेरणा मिळते. आणि बाबासाहेबांना असं वाटत होतं की अशी प्रेरणा समाजापुढे दिसली पाहिजे, एक मूर्तिमंत उदाहरण असलं पाहिजे, रोल मॉडेल असला पाहिजे की यांना बघा, म्हणजे हे आचरण जे करतात ते अशा प्रकारे झालं पाहिजे, अशी बाबासाहेबांना अपेक्षा होती. आणि मोठ्या प्रमाणात त्यांच्याकडून धर्मप्रचार आणि प्रसाराची त्यांना अपेक्षा होती. आपण जर थोडंसं आपलं काही साहित्य वाचलं एक आपल्याला लक्षात येईल, जेव्हा भक्तांनी हा लेख वाचला आणि बाबासाहेबांना फार एक चांगलं पत्र लिहिलं, या लेखाची फार प्रशंसा केली, आणि मग ते स्वतः काय करतात ते सांगितलं. त्यावेळेस भक्तांनी कॅलिम्पॉंग येथे यंग मेन बुद्धिस्ट असोसिएशनची स्थापना केली होती, आणि त्यांनी छोटं काही काम आपलं सुरू केलं होतं. बाबासाहेब त्यांनाही लिहिलं की भिक्षूंनी आपल्या कवचातून किंवा आपण जे खूप संकुचित त्याच्यातून बाहेर पडलं पाहिजे, आणि तुम्ही जे करत आहात त्याच्यापेक्षा जास्त काम केलं पाहिजे. आज मला मात्र मोठा आनंद होतो की त्यांनी खरंच जास्त काम केलं, खूप मोठं काम केलं. तर त्यांना भिक्षूकडून ही अपेक्षा होती की त्यांनी बाहेर पडून मोठ्या प्रमाणात ते काम केलं पाहिजे, आणि ते खरंच त्याच्यामध्ये डिसअपॉइंट होते. आणि मग त्यांच्या लक्षात आलं काय गोष्ट, आणि भंते हे म्हणतात की जेव्हा बाबासाहेब असा विचार करत होते त्याच वेळेस मी सुद्धा एक विचार करत होतो, आणि त्यांनी पण एक लेख लिहिला होता. कसा की आता आपल्याला एक नवीन प्रकारचा धर्मसेवक पाहिजे. आणि इथे बाबासाहेबांनी मग जेसुईट पंथाचं उदाहरण आपल्याला दिलेलं आहे परत. तर हे अत्यंत प्रशिक्षित, त्यांना मग ज्या काही ज्ञानाच्या शाखा आहेत त्याचं प्रशिक्षण दिलं जातं. विज्ञान असेल, तत्वज्ञान असेल, इतिहास असेल, साहित्य असेल, आणि मग धर्माचं प्रशिक्षण, जेणेकरून ते अतिशय प्रभावीपणे लोकांना धर्म शिकवू शकते. परंतु तेवढंच नव्हे,
लोकांपर्यंत जाण्यासाठी लोकांची सेवा केली पाहिजे. आणि म्हणून मग हे शैक्षणिक, आरोग्य सेवा, वृद्धांची सेवा अशा प्रकारचे काम करत होते. बाबासाहेबांना त्यावेळेस मोठी खंत होती. काय खंत होती? बुद्धाचा जेव्हा विचार करतो त्याचा सार मैत्री आणि करुणा आपण सांगतो, मग अशा प्रकारे बुद्धांच्या चॅरिटेबल ऑर्गनायझेशन का नाही, सेवाभावी संस्था का नाही, त्याचं त्यांना मोठे खंत होते. आणि खरं म्हणजे जेव्हा लोकांपर्यंत आपण जातो, त्यांची सेवा करतो, त्यासोबतच आपण त्यांना धम्म बोलतो. तर त्यांनी ते उदाहरण दिलं. मग हे काय करायचे जेसुईत पंथाचे लोक? जेव्हा त्यांना धार्मिक विधी करायचा असेल, प्रवचन द्यायचं असेल, त्यावेळेस विशिष्ट त्यांचा तो पोशाख ते घालायचे. इतर वेळेस सहजपणे सामान्यांमध्ये ते मिसळून जायचे, त्यांच्याशी मैत्री करायची, त्यांच्या घरापर्यंत जायचे, त्याची सेवा करायची. आणि हे कुठेतरी मिसिंग राहिलेले बाबासाहेबांना दिसत होतं. आणि म्हणूनच त्यांना एक नवीन प्रकारचा धम्मसेवक होता, प्रशिक्षणाच्या सोयी निर्माण करायच्या होत्या. बेंगलोरमध्ये कुठेतरी त्यांना जागा पण मिळाली होती आणि एक मोठं प्रशिक्षण केंद्र त्यांना उभारायचं होतं. आता मी काय म्हणतो, बाबासाहेबांनी केले, त्यांच्या बऱ्याच कल्पना होत्या. मात्र एक महत्वाचं होतं की खरंच बुद्ध धर्माचा प्रचार प्रसार करायचा असेल तर मग प्रशिक्षित आणि त्याचबरोबर प्रतिज्ञाबद्ध अशा लोकांची गरज आहे. हे बाबासाहेबांनी ओळखलं होतं. त्याच्यानंतर बाबासाहेबांनी एक महत्वाचा मुद्दा मांडलेला आहे आणि तो म्हणजे जागतिक बौद्ध मिशन निर्माण. मी एका शब्दाचा विचार करतो, मिशनच का म्हटलं? मिशनचा अर्थ तो. त्या दिवशी आम्ही काही कर्मचारी बांधव चर्चा करत होतो. आपण पाहतो की खरंच त्यांचं काय स्पिरिट आहे, काय चैतन्य आहे. कुठल्या कुठं जातात, अत्यंत वनात राहणारे जे आपले बांधव आहेत, झोपडपट्टीमध्ये राहणारे बांधव आहेत, सर्वांपर्यंत पोहोचतात. त्यांची एवढी क्षमता आणि करुणा मैत्री असलेली आपण जी माणसं आहोत, ती माणसं मात्र त्या प्रमाणात तेवढा प्रयत्न कधी करताना दिसत नाही. आणि मिशन त्याचा अर्थ होतो, त्यांना एक मिशन हवं होतं. मात्र ते मिशन त्यांना जागतिक मिशन पाहिजे होतं. आता खरंच बाबाचा काय तसं तो खूप काय घडलं होतं. बुद्धाने त्यांचा धम्म एवढं त्यांना लिहायचं नव्हतं, बुद्ध धम्मावर त्यांना अधिक भाष्य करायचं होतं, अधिक सांगायचं होतं. याच्याबद्दल पुढे थोडं मी नंतर बोलणार आहे. परंतु त्यांची एक मोठी कल्पना होती, विचार होता, दृष्टी होती आणि उर्वरित जीवन मात्र ते या कामासाठी देणार होते. परंतु आज मला अतिशय आनंद होतो आहे की आज अशा प्रकारे रुगेन संघरक्षक आणि हा जो संघ आहे एक प्रकारे असा प्रयत्न करत आहे. त्यांनी जागतिक संघ म्हटलं हे पण मला वैशिष्ट्यपूर्ण वाटतं. एकंदरीत बुद्ध धर्माचा जो विचार आहे तर ते केवळ काही मर्यादेपुरतं करत नव्हते. ते एकंदरीत महापुरुष जे आहेत ना, मानव जातीचा विचार करतात आणि अखिल मानव जातीला आज बुद्ध धर्माची किती गरज आहे याचा त्यांनी मोठा विचार केलेला आहे. थोडंसं परत बाबासाहेबांनाच वाचून दाखवणं मला परत आवडेल. त्यांच्याकडून त्यांचे विचार काय ते आपल्याला आधी स्पष्ट होतो. आता ह्या 4 कसोट्या बाबासाहेबांनी सांगितलेल्या आहेत. बाबासाहेब काय म्हणतात, या सर्व कसोट्यात उतरणारा असा एकच धर्म म्हणजे बौद्ध धर्म होय असे मान्य भाग आहे. म्हणून बौद्ध धर्म हा जागतिक ऐक्याचा असा एकमेव अद्वितीय धर्म होय असे मान्य भाग पडते. नवे जग हे जुन्या जगाहून फार भिन्न आहे. या जगाला जुन्या जगापेक्षाही धर्माची आवश्यकता जास्त असत आहे. हे खूप महत्त्वाचं आहे. बाबासाहेबांनी एकंदरीत मानव जातीचा विचार केला आणि मग आपल्याला त्यांनी सांगितलं किमान आपण बोलत होतो तर मग आपण कशी जबाबदारी घेतली पाहिजे. बुद्ध धर्माचा प्रचार प्रसार किती महत्त्वाचा आहे हे बाबासाहेबांनी आपल्याला सांगितलेलं आहे. मागे काही माझे बांधव मला सांगत होते, दीक्षेचा कार्यक्रम होता, इथं मी 2 शब्द बोललो होतो, एक छोटं भाषण होतं. त्यात मी एक गोष्ट सांगितली होती ती परत मी आज नमूद करतो. 1956ला धर्मांतर झालं, आपल्या सर्वांना माहिती आहे. धर्मांतरानंतर बाबासाहेबांनी एक अतिशय मार्मिक भाषण दिलं. पूर्ण भाषणच करणं म्हणजे शब्द न शब्द आपण काळजीपूर्वक समजून घेतला पाहिजे, आपल्या हृदयात साठवला पाहिजे.
आणि विशेष म्हणजे त्याचं एक वाक्य मला फार आवडलं होतं. आणि ते वाक्य अशा प्रकारचं आहे, मराठीमध्ये ते भाषण होत असतात. ते काय म्हणतात, बुद्ध धर्मानेच जगाचा उद्धार होतो. आता ते आपल्याला दीक्षा देत आहे, परंतु महापुरुष बघा अखिल मानव जातीचा ते विचार करतात. बाबासाहेबांनी या जगातील अनेक परिवर्तनाचे लढे, अनेक विचार, अनेक सामाजिक सुधारक या सर्वांच्या विचारांचा अभ्यास केला आणि सरतेशेवटी मात्र त्यांना हे समजलं की खऱ्या अर्थाने जगात परिवर्तन हवं असेल तर मग बुद्धाच्या धर्माचीच कास आपल्याला करावी लागणार. त्यांचं मराठी वाक्य काय होतं, बुद्ध धर्मानेच जगाचा उद्धार होईल. काय वेळेस मला त्याचं इंग्रजी ट्रान्सलेशन तेवढं आवडत नाही, काही लोक बरोबर त्याला न्याय देत नाही. आता आपण जे मराठी जाणणारे आहोत त्यांना समजतं बुद्ध धर्मानेच, याचा वेगळा अर्थ होतो. असा अर्थ होत नाही बुद्धिझम कॅन चेंज द वर्ल्ड, नाही तसं नाही. बुद्ध धर्मानेच याचा अर्थ असा होतो की देयर इज नो अदर ऑप्शन, ओनली बुद्धिझम कॅन चेंज द वर्ल्ड. आता विचार करा बंधू आणि भगिनींनो, बाबासाहेबांचं जर जीवन आपण पाहिलं, खूप कार्य केलं त्याने, सर्व कार्य अतिशय महत्वाचं आहे, त्याचा लाभ आपण सर्वांना झालेला आहे. आजही ते करणं गरजेचंच आहे. परंतु एक महत्वाची गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. इथं ते काय म्हणतात, बुद्ध धर्मानेच जगाचा उद्धार होईल, ओनली बुद्धिझम कॅन चेंज द वर्ल्ड. आता बाबासाहेबांना समाजकार्य खूप चांगलं माहिती होतं, ठाऊक होतं. त्यांनी खूप समाजकार्य केलं, समाजाला उन्नत करण्यासाठी अनेक गोष्टी केल्या. पण निव्वळ समाजकार्य केलं म्हणजे जगाचा उद्धार होईल असं नाही बोलले. ते शिक्षण तज्ञ होते. या जगात बोटावर बोलण्यात काही माणसं असतील असे ते त्या तोडीचे विद्वान होते. जगातल्या मोठ्या मोठ्या विश्वविद्यापीठामधून शिक्षण त्यांनी घेतलेलं होतं. पण शिक्षणानेच जगाचं परिवर्तन होईल असं ते नाही म्हटलं. कायद्याचं त्यांना खूप चांगलं ज्ञान होतं. या स्वतंत्र देशाचे पहिले कायदेमंत्री होते. एवढंच नव्हे, या देशाची घटना त्यांनी लिहिलेली आहे. परंतु कायद्याने परिवर्तन येईल असं ते म्हटले नाही. अर्थशास्त्राचे ते पंडित होते. त्यांच्या विचारातून रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया निर्माण झाली आपल्याला माहिती आहे. पण केवळ आर्थिक भरभराट झाली म्हणजे आपण सुखी होऊ, म्हणजे परिवर्तन होईल असं ते म्हटले नाही. काय म्हटले, ओनली बुद्धिझम कॅन चेंज द वर्ल्ड. तर याचा आपण थोडा गंभीर विचार केला पाहिजे. आणि बाबासाहेबांना ही अपेक्षा होती की आपण खऱ्या अर्थाने हे गंभीरपणे घेतलं पाहिजे. आणि पुढे हा जो लेख आहे, ह्या लेखाचा समारोप कुठं करतात. अगदी शेवटचं त्यांचं कोणतं वाक्य आहे, शेवटचं वाक्य आहे, बुद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार ही खरी मानव सेवा. म्हणायचं म्हणून बाबासाहेबांनी म्हटलं तर नाही, त्याच्या पाठीमागे खूप सखोल चिंतन आहे. आज मात्र आपण मूल्यांकन करू शकतो. 56ला धर्मांतर होऊन एक खूप मोठा कालावधी लोटलेला आहे. आणि आज खरंच बंधू आणि भगिनींनो, मी पाहू शकतो की बुद्ध धर्मामुळे किती मोठं परिवर्तन आलं जे कल्पनेच्या बाहेर. अंधश्रद्धातून आपण मुक्त झालो, कुठचा रूढी परंपरा चालीरीतीतून आपण मुक्त झालो. आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे या देशात ज्यांना मागासलेलं समजलं जातं, ज्यांना खालच्या जातीचं समजलं जातं, कारण मी बऱ्याच लोकांमध्ये काम केलेलं आहे, सर्वात मोठी समस्या म्हणजे न्यूनगंड. त्या न्यूनगंडातून बाहेर पडलो आणि आता आपली माणसं मात्र अत्यंत स्वाभिमानाने, आत्मविश्वासाने समाजात वावरत आहे, मोठ्या मोठ्या पदावर गेलेले आहेत, ज्याची आज आपण कल्पना करू शकत नाही. हे घडलं बाबासाहेबांच्या क्रांती. मात्र ही क्रांती संपलेली नाही. आणि बाबासाहेबांना तर अगदी मानवजातीविषयी हा विचार करायचा होता. आणि म्हणून ते म्हणतात ही खरी मानवसेवा आहे. मी माझा अनुभव सांगू शकतो. जसं थोडक्यात माझा परिचय करून दिला माझ्या मित्रांनी. अनेक प्रकारची कामं केली. व्यसनमुक्त झालं पाहिजे, नैतिक मूल्य रुजली पाहिजे, झोपडपट्ट्यांमध्ये शिक्षण गेलं पाहिजे. परंतु आता मी पाहतो अंधश्रद्धा दूर झाली पाहिजे. कौटुंबिक हिंसा ही मोठी समस्या आहे. डोमेस्टिक व्हायलन्स
त्याच्यातून लोक बाहेर पडले पाहिजे. आणि आता मी पाहतो, मी माझ्या अनुभवाने सांगू शकतो, हवेत बोलत नाही. जेव्हा आपण आपल्या धम्माचं काम सुरू केलं, आपला संघ आला, मी तुम्हाला सांगतो, माझे अनेक मित्र आहेत. मग कुणी अल्कोहोलिक अनॉनिमसमध्ये काम करत असेल, कुणी अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम करत असेल, कुणी घरोली हिंसा वगैरे त्यांचं काउन्सिलिंग करणं, त्यांना मदत करणं, ते काम करत असेल. असे अनेक काम करणारे आहेत. पण मी तुम्हाला एक सांगू इच्छितो की आपल्या शिबिरामध्ये जर कुणी आला ना, त्याचे व्यसनही सुटतात, अंधश्रद्धा सुटते. जर तो हिंसा करत असेल ना, त्याला वाईट वाटतं की मी कसा वागतो, घरी कसा वागतो मी, त्याचं ते पण सुटतं. एक केवळ एका धर्मामुळे का वागतो. आणि म्हणूनच बाबासाहेबांना वाटतं की खरी मानव सेवा ही काय आहे, जेव्हा आपण बुद्धाचा धर्म लोकांपर्यंत पोहोचतो. त्या दिवशी आपले जे एक मित्र खूप सुंदर बोलले, मला फार आवडलं ते. रोज दानदात्याची नावं ऐकताना मला खूप आनंद होत होता. माझ्या मनात पण त्यांच्याबद्दलचा पुण्यनमोदनाचा भाव निर्माण होत होता. मात्र ते बोलले की 3 प्रकारे आपण मदत करू शकतो. वेळ देऊ शकतो, ज्ञान देऊ शकतो आणि पैसा देऊ शकतो. कदाचित काहींना वेळ देणं, ज्ञान देणं शक्य नसेल, पण किमान जे लोक इमानेद्वारे धम्मकार्यासाठी वाहून घेतलेलं आहे, धम्मकार्य करत आहेत, किमान त्यांना मदत करणं अतिशय गरजेचं आहे. काळ खूप बदललेला आहे. आपण अत्यंत आत्मकेंद्रित झालेलो आहोत, स्वार्थी झालेलो आहोत. परंतु बंधू आणि भगिनींनो, जरा याच्याकडे पहा. काय सुंदर आपण सगळे दिसत आहोत. आपली मुलं किती सुंदर दिसत आहेत. काय मोठं मोठं शिक्षण त्यांनी घेतलेलं आहे, मोठ्या मोठ्या पदावर गेलेले आहेत. आपल्याकडे मोठ्या मोठ्या गाड्या आलेल्या आहेत. पण हे सहज घडलं का? नाही. आज आपण जे काही आहोत ना, चांगलं अन्न खात आहोत, चांगलं जीवन जगत आहोत, चांगल्या घरात राहत आहोत, अनेक महापुरुषांच्या बलिदानाचा हा परिणाम आहे. सावित्रीबाई फुले नुसता अपमान, पण त्या माऊलीने कधी काम केलं, खचली नाही. महात्मा फुलेचा नुसता अपमान, शेवटी महात्मा वगैरे म्हटलं. पण मात्र हा लपेष्टा अपमान सहन करून या लोकांनी काम केलं. बाबासाहेबांनी ते म्हणतात की या देशात सर्वात जास्त कोणाचा द्वेष होत असेल ना, तो माझा होता. विचार, एकीकडे बाबासाहेब, दुसरीकडे सगळे लोक, पण मात्र त्यांनी लढा दिला आपल्याला सुख मिळावं. किती लोकांची नाव आज हे जग थोडंफार सुंदर दिसतं ना, ते अशा लोकांना. मात्र आपली मोठी जबाबदारी आहे की या लोकांनी जो काही लढा चालवलेला आहे, तो लढा, ती क्रांती संपलेली नाही, ती पुढे न्यायची आहे. आणि त्याच्यासाठी सर्वच जण काय का धर्मप्रचार करणार नाही, धर्म शिकवणार नाही, सर्वच जण तेवढं झोपून देणार नाही, पण किमान जे लोकांचं काम करतात त्यांना पण मदत केली पाहिजे. मला या शिबिर केंद्राचं मोठं कौतुक वाटतं, खूप पुनर्वसन करावं वाटतं. चंद्रपूरची कमालच आहे. कुठलाही फॉरेनचा पैसा इथं नाही, हे तुम्ही लोकांनी निर्माण केलेलं आहे. आणि आज त्याचा आपण आस्वाद घेत आहोत. या सुंदर शिबिर केंद्रामध्ये आपण आनंद घेत आहोत. अनेक लोकांनी हातभार लावलेला आहे. आणि बंधूंनो, आपली जबाबदारी समजून आपल्याला मात्र हे जे कार्य आहे, आणि बाबासाहेबांचा जो एक विचार आहे की बुद्ध धर्मानेच खऱ्या अर्थाने परिवर्तन होऊ शकतं, ही खरी मानवसेवा आहे. आणि मग तुम्ही कुठलेही काम करत असाल, राजकीय असेल, सामाजिक असेल, सांस्कृतिक असेल, शैक्षणिक असेल, आणि जर त्याचा बेस धर्म असेल तर मग मात्र मोठी क्रांती नक्कीच होणार आहे. तर या सर्व गोष्टींचा आपण थोडा विचार करा, चिंतन करा. मला खरंच एक चांगली संधी दिली, माझी ही प्रवचनं आपण शांतपणे ऐकून घेतली, त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो, धन्यवाद देतो आणि आपली रजा घेतो. जय भीम, नमो बुद्धाय.